मित्रांनो, वेलकम टू द डे 199 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. कसे आहात तुम्ही? हॅप्पी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना. हे वर्ष सगळ्यांचं बाप जाओ, मस्त कामं मिळो, पैसे मिळो, जे जे पाहिजे ते मिळो आणि सगळं मला पण मिळो. आज इथून निघायचा दिवस आहे. आमची आज आता संध्याकाळी ट्रेन आहे आणि मग तिथं आम्ही निघून मुंबईला पोहोचून जाणार रात्रीच. तुम्ही काय खाणार तिकडून सांग. प्रॉन, चिकन, सुरमई, बांगडा, चौदाळा की चिकन? प्रॉन्स फ्राय. अजून एक की कान. कान खाणार काय? प्रॉन्स फ्राय. ओके. आणि रुपालीचं व्हेज लिहिलं. तीन व्हेज आहेत. 1, 2 आणि 3 व्हेज. बरोबर. मिलिंद कुठे? मिलिंद हा काय? अरे छाव्या, ए छाव्या काय खाणार? सावली सारखा उभा आहेस मागे. मिलिंद काय खाणार? शिव्या खाणार तू. मेंदू खाणार आहे. मेंदू. एक प्लेट असं क्रॉस अडकव ना, क्रॉस, मग ती राहील. पॅरन. मिलिंद स्ट्रॅप उघडा आहे तुझा. अच्छा, हा. मिलिंदचा स्ट्रॅप उघडा आहे. कुठला स्ट्रॅप उघडा रे? नाही रे, त्याला माहिती आहे का स्ट्रॅप उघडा म्हणजे काय? लगेच चाईल मध्ये बोलतो ना. त्यांना कुठून सुटते? किरण झाले. मडगाव मध्ये. मडगाव. आपल्या गोव्यामध्ये वेळ लागेल तुम्हाला. आपल्याकडे रिवाज आहे, ट्रेन सुटली की लेट 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 होत जात, मुंबईला वेळेत पोहोचते. कारण का हीच जाते ना. चला चालवायला. चला 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 चला. साईराम सगळ्यांना. ते घे तुझं पाणी. बाय. चला. खूप छान जेवण होतं, मस्त. थँक्यू. बाय काकू. ते कुठे दोघं? प्रथमेश ते वरच गेले, वर भेटणार ते. बाय मुन्ना. चल म्हणा बाय. चलो बॉस. ते करा, झालं काय तर फोन कर मला. हा का? काय प्रॉब्लेम झाला? चला बाय. चलो मितल. चाललीस आता? येस. कधी जाणार आहेस? 22 ला वगैरे. बाय. 30 ला? अरे म्हणजे इथून जाईल आता 4 तारखेला आणि दुबईला मे बी 20 तारखेला जाईल. दुब्बा हा बब्बी. आले सगळे? थोडं खालन घ्या. असं मी नाही येणार. पुढे ये ना. मी नाही येणार. हा व्हिडिओ काढते. चला रे, बाय बाय. येतोय परत पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात येतोय आम्ही रंगकाम करायला. काय बोलतो? येस, कॉन्ट्रॅक्ट मिळाला आम्हाला. माथाडी कामगारांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला. डेली वेजेस वर्कर्स. डेली पोटॅटो वेजेस भाई. डेली पोटॅटो वेजेस खाऊन जेवण पाहिजे. चिकन रॅप. 15 तारखेला पाठवणार ना. काय बघताय रे? अरे करतात रे, वापरतात. काय उमरे. करतात पण स्प्रे पण वापरू शकतात. हे जे आहे ना, हे बघ ना. तर आम्ही सांगतोय ना तुला, एक सिनियर बोलत असताना. एवढा मोठा याचा वापरू शकतात. अरे हो. हा, कारण काय ना, हाताने एवढं जर मिक्सिंग करायला घेतलं ना, चेहऱ्याचे ते पण ग्रीन ग्रीन.
उसको मत हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? काल म्हणजे ते 31ला संध्याकाळीच मला अचानक फूड पॉयझनिंग झालं आणि तेव्हापासून पोट एकदम बिघडलं आहे. मी तर 12 वाजता पण नव्हतो सेलिब्रेट करायला. खूप हालत टाईट आहे. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 तारखेला अजिबात इच्छा नव्हती ब्लॉग करायची, जो आता तुम्ही जेवढा आत्ता बघितला. खूप पोट दुखत होतं, खूप पोट जास्त माझं गॅस आणि असं सगळं झालेलं. आणि अशा ह्याच्यामध्ये व्लॉगिंग करायची की नाही करायची, डेली व्लॉग्सला महत्त्व द्यायचं, कॉन्टेंटला महत्त्व द्यायचं की हेल्थला महत्त्व द्यायचं, असा मला प्रश्न पडतो कधी कधी. तरी मी थोडा स्वतःला पुश करत केला. पण तुम्ही व्लॉग पण बघितला असेल, असं खूप मध्ये शूट केलं आहे मी आणि एवढे काय मनापासून करत नव्हतो मी. पण म्हटलं आता जे आहे ते आपण शेअर करू म्हणून एवढा छोटासा व्लॉग बनला आहे. पण आत्ता आज पण दिवसभर ॲक्च्युली आज रात्री घरी पोचलो आणि अख्ख्या स्किनवरती माझ्या ॲसिडिटी माझी अचानक काही मी काल काय जास्त खाल्लं नाही पोट खराब असल्यामुळे. आणि त्याच्यावरती मी ते एक राजबिंदू नावाचं औषध मला ओमकारने दिलं आणि 2 पुदिनाऱ्या पण घेतल्या त्याआधी. आय गेस त्यानंतर माझी ॲसिडिटी एकदम फ्लक्च्युएट अशी वरती झाली आणि आज रात्रभर मला झोप नव्हती, कारण की अंगावर सगळे रॅशेस आले आणि खाज येत होती. आत्ता मी डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर हॅज सेड फूड पॉयझनिंग झालेलं आहे. सो असं आहे सध्या कंडिशन, म्हणून हा व्लॉग असा आहे. प्लीज थोडंसं समजून घ्या. 200 व्लॉग उद्या येतो आहे. मला काही समजतच नाही की मी काय करू. तर मी म्हटलं की लेट्स स्पीक ट्रूथ जे आहे ते तुम्हाला मी सांगतो आणि मोकळा होतो. पण हे असे सगळे प्रॉब्लेम्स आता वयोमानानुसार लाईक 30s नंतर तुम्हाला समजेल की छोटे प्रॉब्लेम चालू होतात. आपली बॉडी पटकन सगळ्या गोष्टी सहन नाही करत आधीसारखी. आय एम नाउ 32 ऑलमोस्ट. सो ये सब तो होते ही रहेगा भाई. तो अभी वही है मेरा न्यू ईयर रिजोल्यूशन कि भाई प्रायोरिटाइज हेल्थ फ्रॉम बिफोर एनीथिंग एल्स अँड प्रायोरिटाइज एव्हरीथिंग. प्रायोरिटाइज शांती. मागच्या वर्षात मी हेच शिकलो की खूप काम, म्हणजे त्याच्यात ब्लॉगिंग पण एक भाग झाला की ब्लॉगिंगमुळे पण कधी कधी एक्झर्शन होतं, थोडंसं प्रेशर असतं. अँड आय वॉन्ट दॅट प्रेशर, आय लाईक दॅट प्रेशर. बट कधी कधी गाण फाटते बाई. कारण की आपण ते आहे ना, म्हणजे पाट्या टाकायच्या नाहीत ना, जेन्युइनली काम करायचं आहे आणि जेन्युइनली काहीतरी चांगलं दाखवायचं. आणि आयुष्यात वर खालती गोष्टी होत राहतात, मूड वर खालती होत राहतो, भांडणं होत राहतात. त्याच्यामध्ये पण आपण ब्लॉगिंग करायची म्हणजे ते सगळं बाजूला ठेवून, कारण तुम्हाला ते सगळं दाखवण्यात मला आवडत नाही ॲक्च्युली की माझं दुःख तुमच्यापर्यंत काढू. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काही दुःख आहे. आपल्या व्हिडिओने कोणाला काय आनंद मिळत असेल, बरं वाटत असेल तर आपण तेच करूया. माझं आज हे झालं, माझं आज ते झालं, मी या झोनमध्ये जात नाही. पण आज मला पर्याय नव्हता, कारण की मी म्हटलं की काय करू. सो तर न्यू इयरमध्ये हेच सगळं ठरवलं आहे की शांतपणे काम करायचं. उगाच खूप एक्झर्शन करेपर्यंत काम करायची गरज नाही आणि विचार आणि ओव्हर थिंकिंग करायची गरज नाही. जे आपलं आहे शांतपणे आणि हेल्थला यावर्षी प्राधान्य देणार आहे. ऑफकोर्स मग त्याच्यामध्ये जिम आलं, व्यवस्थित वेट लॉस आला, सगळंच आलं. पण ह्या वर्षी जेन्युइनली मी करणार आहे. असं मी मागच्या वर्षी म्हणलं, त्याच्या आदल्या पण वर्षी म्हणलेलो. पण ह्यावर्षी मी कामाला पण बाजूला ठेवून करणार आहे. म्हणजे मे बी एखाद दिवस असं होईल की मी नाही ब्लॉग टाकला बिकॉज असं. आणि ओव्हरऑल काम पण थोडं सोच समज किंवा शांतीसे मोजून मापूनच करणार आहे. माहीत नाही मला हे कुठे घेऊन जाईल, बट दिस इज द प्लॅन. की एक थोडं आपलं लाईफ कंट्रोल्ड जगायचं आहे मला. याच्या आधीपर्यंत मी सगळं लाईफ कामाला प्रायोरिटाईज करून जगत होतो, विच इज द मेजर रिझोल्युशन. मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. त्याच्या अंडर मग सगळ्या गोष्टी येतात छोट्या छोट्या. हे जर चेंज केलं तर सगळ्याच गोष्टी चेंज होतील.
बट ह्याच्या आधीपर्यंत मी लाईफ आत्तापर्यंत मी कोणालाही महत्त्व नाही दिलं, ना आई बाबा ना बायको, महत्त्व नाही दिलं ॲज इन प्रायोरिटाईज आपण करतो त्या हिशोबाने बोलतो. तर कामालाच मी नेहमी प्राधान्य देत आलो आणि नंतर सगळं, असं माझं म्हणणं असायचं. जे एका पॉईंटला बरोबर पण आहे, त्याच्याशिवाय मी इथपर्यंत जे काय मी आत्तापर्यंत अचीव केलं ते त्याच्याशिवाय नसतं करू शकलो. बट नाव आय हॅव दॅट लेव्हरेज आणि टाईम आला आहे तो की मी स्वतःला प्राधान्य दिलं पाहिजे, स्वतःच्या हेल्थला प्राधान्य दिलं पाहिजे स्वतःच्या. आणि पहिल्याच तारखेला असं होणं इज अ साईन असं मला वाटतं की भाई अभि काळजी घ्या, सगळी बॉडी सगळं बनवा, मस्त हेल्दी राहा, काम पण करा, शांत राहा, मेंटली काय बोलतात ते मेंटल हेल्थला प्राधान्य द्या. हे सगळ्या गोष्टी आता मला जाणवायला लागल्यात कारण की ह्या सगळ्याचा अफेक्ट मला व्हायला लागला. याच्या आधी मी ते कामात हकलवून लावायचं त्या गोष्टींना, पण आता ते रिअलाइज झालं आहे की भाई सुबह उठ के थोड़ा मेडिटेशन चाहिए, सुबह उठ के थोड़ा वर्कआउट चाहिए, खाना क्लीन खाना है, जल्दी सोना है, स्लीप कंप्लीट करना है एंड बहुत अच्छा काम करना है. म्हणजे बोलतात ना पीसफुली माइंडफुली काम करायचं आहे. त्याच्यामध्ये जो आनंद आहे एक माझ्यामध्ये होतं ते सगळं बिफोर मी फुल टाईम कॉन्टेंट क्रिएटर झालो. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही माझं फ्लोच आणि इतर कामं बघितलं असेल त्याच्यामध्ये ते उतरेल माझं रिफ्लेक्शन. पण त्याच्यानंतर रील्सनंतर एक वेगळ्याच रेसमध्ये आणि एक सोशल मीडियानंतर एका वेगळ्याच रेसमध्ये धावपळमध्ये लागली. अजूनही लाईफ तशीच आहे, बट आता कुठेतरी मला त्याचा एक पेस डाऊन करायची इच्छा झाली आहे आणि मी ती करणार आहे. आणि आय होप तुम्हाला समजतं मी काय बोलतो आणि मला तुमचे सजेशन्स ऑल्दो मी ते घेणार नाही कारण की आत्ता मला जे वाटतं तेच करून बघणार आहे. नंतर मी बी तुमचे सजेशन मी एक्सेप्ट करीन. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सजेस्ट करू शकता काही गोष्टी ज्या संदर्भात मी आता सगळं बोललो आणि तसं मी करून बघीन आणि बघूया कसं जातं आहे वर्ष आणि कसं होतं आहे सगळं. लेट्स सी. गणपती बाप्पा आपल्यासोबतच आहे, होईल सगळं नीट. चला या नोटवरती हा व्लॉग मी संपवतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या 200वा व्लॉग आहे. मला काहीच आयडिया नाही काय होणार आहे, कसं असणार आहे, त्याला स्पेशल करू नको करू मला काहीच समजत नाही आहे आत्ता. सो मी आय एम जस्ट लेटिंग इट हॅपन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉरी लॉग झालो मी आता, पण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.